नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील सर्व लाभार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना आहे. मित्रांनो, आता डिसेंबर महिन्याची पेन्शन अजूनपर्यंत आलेली नाही. तर त्या संदर्भात महत्त्वाच्या लाभार्थ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. तातडीच्या सूचना आहे. तर काही लाभार्थ्यांची पेन्शन बंद होणार आहे. त्यासाठी या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तर मग या लाभार्थ्यांनी काय केले पाहिजे? त्या संदर्भात सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर डिसेंबर महिन्याची पेन्शन कधीपर्यंत येईल या संदर्भात सविस्तरपणे माहिती या व्हिडिओत बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. कार्ड नसलेल्या 6,000 लाभार्थ्यांचे अनुदान बंद होणार आहे. दिव्यांग निराधार योजना दरमहा या ठिकाणी ₹2,500 दिले जातात. तर मग अहिल्यानगरमधील सामाजिक न्याय व विशेष विभाग यांनी दिव्यांग निराधार योजनेतील अनुदान वाढ करत दरमहा ₹2,500 देण्याचा निर्णय घेतलेला आहे. जिल्ह्यातील तब्बल 10,137 लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. योजनेचा लाभ अखंडित ठेवण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्याला आधार कार्ड हे संलग्न करणे अनिवार्य आहे. तसेच लाभार्थ्यांचा कार्ड म्हणजेच आयडी अद्ययावत करून सादर करणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील एकूण 16,646 लाभार्थ्यांपैकी सुमारे 6,372 लाभार्थ्यांनी अद्याप कार्ड जमा केलेले नाही. तर मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेमधील दिव्यांग लाभार्थ्यांना व आधार कार्ड संलग्न करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. तसेच दिव्यांग लाभार्थ्यांना योजनेला आपला कार्ड क्रमांक, आधार कार्ड क्रमांक संलग्न करण्याचे असल्याची खातरजमा करावी, जेणेकरून त्यांचा लाभ नियमितपणे सुरू राहील. मित्रांनो, जिल्हा रुग्णालयातून लाभार्थ्यांना कार्ड प्रमाणपत्र मिळते. योजनेच्या लाभासाठी लाभार्थी 40% दिव्यांग असणे आवश्यक आहे. शासनाच्या स्वावलंबन पोर्टलवरून दिव्यांग लाभार्थी कार्डसाठी अर्ज करू शकतात. नव्याने लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना दिव्यांग प्रमाणपत्र, कार्ड, रहिवासी वयाचा दाखला, आधार कार्ड द्यावे लागते. लाभार्थ्यांना आपले अपडेट केलेले आधार कार्ड आणि ची छायांकित प्रत, बँक पासबुकची छायांकित प्रत संबंधित तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या शाखेमध्ये जमा करणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकूण 16,646 जे लाभार्थी आहेत, त्यांच्यापैकी फक्त 10,137 लाभार्थ्यांनीच कार्ड जमा केलेले आहे. म्हणजे अजूनपर्यंत 6,372 लाभार्थ्यांनी कार्ड जमा केलेले नाही. कारण की कार्ड हे अनिवार्य करण्यात आलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी तात्काळ कार्ड तहसील कार्यालयात जमा करण्याचे आवाहन या ठिकाणी विशेष सहाय्य विभागाचे जिल्हा समन्वयक यांनी केलेले आहे. शिवाय लाभ मिळणार नाही. विशेष सहाय्य योजनेचा लाभ घेत असलेल्या जिल्ह्यातील तब्बल 6,372 लाभार्थ्यांकडे कार्ड नाही. त्यामुळे 2018 पासून या लाभार्थ्यांचे दिव्यांगाचे कार्ड काढलेले नसल्याने हे लाभार्थी बोगस असल्याचा प्रशासनाला संशय आहे. राज्य दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंढे साहेब यांनी नसलेल्या लाभार्थ्यांचे थेट लाभ बंद करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे या लाभार्थ्यांना साठी अद्ययावत केल्याशिवाय कोणताही लाभ मिळणार नाही. मित्रांनो, तुकाराम मुंढे साहेबांनी सांगितलेले आहे, की ज्यांच्याकडे कार्ड नाही, त्यांचे लाभ बंद करा. कारण की हे जे लाभार्थी आहेत, कार्ड हे 2018 पासून काढण्यास सांगितलेले होते, परंतु अजूनपर्यंत काढलेले नाही. याचा अर्थ ते बोगस दिव्यांग असू शकतात. त्यामुळे तुकाराम मुंढे साहेबांनी स्पष्ट सांगितलेले आहे, की कार्ड हे असल्याशिवाय कोणताही लाभ दिव्यांगांना द्यायचा नाही. त्यामुळे ज्या 6,000 लाभार्थ्यांचे कार्ड नाही, त्यांना लाभ मिळणार नाही. डिसेंबरमध्ये पैसे मिळणार नाही. हे मात्र लक्षात ठेवा. हीच परिस्थिती पूर्ण राज्यामध्ये आहे आणि अनेक ठिकाणी अशाच पद्धतीने कार्ड नसल्यामुळे दिव्यांगांना या ठिकाणी पैसे मिळत नाही. 2018 पासून कार्ड काढायला सुरुवात झालेली आहे. तरी पण पर्यंत जर कार्ड काढलेले नसेल, तर लवकरात लवकर काढून घ्या. या ठिकाणी बघा, 182 लाभार्थ्यांना संपर्कच होत नाहीये. विशेष सहाय्य योजनेच्या 182 लाभार्थ्यांना आधारित प्रमाणीकरण करण्यासाठी प्रशासनाचा संपर्क होत नाहीये. यातील बहुतांश लाभार्थी इतरांचा मोबाईल नंबर दिलेला आहे किंवा स्वतःचा फोन नंबर बदललेला आहे. सध्या जिल्हा व तालुका समन्वय मार्फत ला लाभार्थ्यांशी संपर्क साधला असता जिल्हाधिकारी यांना अशा लाभार्थ्यांचा आधार केंद्राच्या रांगेत उभं राहून
करून तात्काळ प्रमाणित करून देण्याचे आदेश आधार केंद्रांनी दिलेले आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने या लाभार्थ्यांसाठी सूचना आहे. याच पद्धतीने सोलापूर जिल्ह्यातील सुद्धा दिव्यांग बांधव या ठिकाणी वंचित राहणार आहे. त्यांना लाभ मिळणार नाही. सोलापूर जिल्ह्यात जवळपास 12,762 लाभार्थी फायदा घेतात. तर त्यापैकी 4,500 ते 4,000 लाभार्थ्यांनी अद्याप यू-डी-आय-डी कार्ड जमा केलेले नाही. त्या ठिकाणी सुद्धा 31 डिसेंबरच्या आत कागदपत्रे जमा करण्यास सांगितलेले आहे. यू-डी-आय-डी कार्ड जमा करण्यास सांगितलेले आहे. जो दिव्यांग कल्याण विभागाचा 27 जून 2024च्या शासन निर्णयानुसार दिव्यांग लाभार्थ्यांना विविध योजना व सवलतीचा लाभ घेण्यासाठी यू-डी-आय-डी कार्ड अनिवार्य केलेले आहे. त्यामुळे संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना 31 डिसेंबरपर्यंत ते कार्ड त्यांच्या तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या शाखेत जाऊन जमा करावे, अशी माहिती सर्व ठिकाणी दिल्या जात आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये या सूचना दिल्या गेलेल्या आहेत. मग त्यामुळे आता या वाढीव अनुदानापासून दिव्यांग बांधव वंचित राहणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे, की तुम्ही लवकरात लवकर तुमचे यू-डी-आय-डी कार्ड जमा करा. के-वाय-सी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. अनेक दिव्यांगांना त्यांच्या दिव्यांग यू-डी-आय-डी कार्ड व आधार कार्डशी के-वाय-सी केलेली नाही. ती के-वाय-सी केल्यास वाढीव अनुदान मिळणार आहे. दिव्यांग ती के-वाय-सी करून सर्व कागदपत्रांची तरतूद करत आहेत. परंतु शासनाने या ठिकाणी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्याचे थकीत जो काही फरक आहे तो देण्यात यावा, अशी मागणी भाजपच्या दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष वसंत शिंदे यांनी केलेली आहे, की जो ऑक्टोबर-नोव्हेंबरचा फरक आहे म्हणजे 1,000 रुपये कमी मिळालेले आहे, ते सुद्धा या ठिकाणी देण्यात यावे, अशी सुद्धा मागणी या ठिकाणी भाजपच्या वतीने करण्यात आलेली आहे. तर मग मित्रांनो, या ठिकाणी जिल्हा स्तरावरून सांगितले, की फरक द्यावा. जिल्हा अनुदान मिळत नसल्याबाबत संघटना व नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी होत असून, सर्व पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना एक समान रक्कम का वितरित करण्यात आली नाही? कोणत्या निकषावर तफावत झाली? वितरणापूर्वी पडताळणी व खुलासा का झाला नाही? पोर्टलवर दिव्यांग म्हणून नोंद नसल्यास त्या त्रुटीची जबाबदारी कोणाची असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले जात आहे. ऑनलाईन पोर्टलवर अपडेट पर्याय उपलब्ध नसताना यू-डी-आय-डी पडताळणी झालेल्या, परंतु ऑक्टोबर व नोव्हेंबर 2025 चे केवळ 1500 वाटप झालेल्या लाभार्थ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून उर्वरित 2 महिन्यांचे ₹2,000 थकबाकी अनुदान वितरित करण्यात यावे, अशी मागणी होत आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी मागणी केली जात आहे. तर संजय गांधी योजनेचे हे वाढीव ₹1,000 अनुदान या ठिकाणी मिळत नसल्यामुळे तहसीलमध्ये या ठिकाणी अडचण निर्माण झालेली आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती. मित्रांनो, डिसेंबर महिन्याचं जे काही पेन्शन आहे, ते मिळण्यासाठी आता मार्ग मोकळा झालेला आहे. लवकरच जी-आर येणार आहे. 1 ते 2 दिवसात जी-आर येईल, असे सांगितले जात आहे आणि पुढील आठवड्यात जवळपास 26 तारखेच्या नंतर हे पैसे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. यावेळेस खूप उशीर झालेला आहे. तरी मित्रांनो, आता हे सर्व प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर पुढील महिन्यापासून रेग्युलर 1 तारखेला 1 ते 5 तारखेच्या दरम्यान पैसे येतील, असे सांगण्यात येत आहे. तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त आपल्या लाभार्थी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. लय भारी माहिती, माहिती जी बदल घडवते. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.